अभ्यासाला सुरुवात केली असणारच। आपला 6th चॅप्टर जो आहे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, बैजिक राशींचे अवयव, हे जे प्रकरण आहे ते आपण सुरुवात केलेली आहे। आणि याच्या अगोदरच्या भागामध्ये a क्यूब प्लस b क्यूब याचा आपण फॅक्टरायझेशन जे आहे ते तो फॉर्म्युला कसा आला आणि त्याच्यावरचे आधारित त्याचे ऍप्लिकेशन, त्याची उदाहरण आपण शिकलेलो आहोत। आज आपण a क्यूब मायनस b क्यूब याचा फॅक्टरायझेशन आणि ते कसं आलं ते फॉर्म्युलाचं एक्सप्लेनेशन आपण शिकणार आहोत। याच्या अगोदरचे जे चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टर्सच्या व्हिडिओचे लिंक्स तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील। ते तुम्ही सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केल्यास तुम्हाला रोजचे नोटिफिकेशन्स मिळतील। चला तर मग a क्यूब मायनस b क्यूब याचा एक्सपान्शन जे आहे फॅक्टरायझेशन ते कसं आलं ते बघूया। त्याचं फॉर्म्युलाचं कन्व्हर्शन आपल्याला बघायचं आहे। या अगोदर आपण a मायनस b ब्रॅकेट क्यूब a वजा b कंसाचा घन याचा विस्तार शिकलेलो आहोत। पूर्ण ब्रॅकेटचा घन आहे तो, म्हणजे पहिल्या पदाचा घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b घन, हा त्याचा आपण विस्तार शिकलेलो आहोत। याच मागच्याच प्रकरणात शिकलेलो आहोत। म्हणजे यामध्ये फर्स्ट टर्मचा क्यूब a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब, यामध्ये आपण आपल्याला a क्यूब मायनस b क्यूब हवंय म्हणून काय केलंय ते जे टर्म्स आहे ते जवळ लिहिले, अरेंज केलं त्यांना फक्त विथ अरेंजिंग a क्यूब मायनस b क्यूब। आता हे जे दोन टर्म्स आहे मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर, यामध्ये 3ab जो आहे तो कॉमन निघतोय आणि मायनसचं साइन पण कॉमन निघणार, इथे प्लस आहे तर मायनस काढलं की मायनस राहणार, म्हणजे इथे 3ab हा कॉमन घेतल्यावर इथे a शिल्लक राहतो मायनस इथे b जो आहे तो कॉमन घेतल्यावर शिल्लक राहतो, म्हणजे a मायनस b। अशा पद्धतीने आपण 3ab या दोन टर्म्स मधून कॉमन घेतला, सामायिक घेतला आपण त्याला। आता यामध्ये लिहिताना पहा मी काय केलंय a क्यूब मायनस b क्यूब याला राईट साइडला ठेवलं आणि मायनस 3ab इंटू a मायनस b लेफ्टला ट्रान्सफर केलं। काय मिळालं आपल्याला पहा, अगोदरचं a मायनस b ब्रॅकेट क्यूब प्लस हा मायनस जो आहे तो प्लस झाला, पूर्ण एवढं हे जे आहे इतके टर्म्स आहे ते वी ट्रान्सफर टू द लेफ्ट साइड, देयरफॉर मायनस इज कन्वर्टेड इनटू प्लस, वजा आहे ते धन होणार आहे अधिक 3ab कंसामध्ये a वजा b बरोबर a क्यूब मायनस b क्यूब, a क्यूब मायनस b क्यूब। आता फक्त आता काय करणार पुढच्या साइड इंटरचेंज केली, a क्यूब मायनस b क्यूब हे राईटला होते मी ते लेफ्टला घेतलं आणि ही लेफ्टची साइड राईटला, वी इंटरचेंजिंग द साइड्स, फक्त बाजूंची अदलाबदल केली, या स्टेप मध्ये अदलाबदल केली। आता पुढच्या स्टेप मध्ये पहा इथे काय आहे a वजा b कंसाचा घन, याचा जर सूत्र वापरलं तर आपण त्याचा लिहिताना a मायनस b आणि दुसरा a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर असं पण लिहू शकतो। याला क्यूबला लिहिताना काय केलंय फर्स्ट ब्रॅकेट इंटू त्याचा स्क्वेअर असलेला ब्रॅकेट असं घेतलंय आणि हे टर्म्स प्लस 3ab इंटू a मायनस b आहे तसे आहेत। आता पुढच्या याच्यामध्ये a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर, हा जो एक्सपान्शन त्याचा आहे तो इथे लिहिला a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर प्लस 3ab तिथे आहे तसाच आहे। आता हे जे लाईक टर्म्स आहेत मायनस 2ab आणि प्लस 3ab मधून 2ab मायनस गेले तर 1ab राहिला, म्हणजेच काय झालं इथे तो पण प्लस असणार, ग्रेटर आहे 3 आहे त्याच्यामध्ये प्लस 3 आलं, म्हणजेच काय झालं a मायनस b इंटू ब्रॅकेट याचा आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याला मिळालं a स्क्वेअर प्लस यांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर प्लस ab प्लस b स्क्वेअर, दॅट इज अवर फॉर्म्युला ऑफ एक्सपान्शन ऑफ कशाचं झालं a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू a मायनस b नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर। फॉर्म्युला लक्षात ठेवताना एक काम करायचं,
ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे, म्हणून फर्स्ट ब्रॅकेट मायनस घ्यायचं ए मायनस बी आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. इथे 2ab घ्यायचा नाही, ए बी आहे हे लक्षात ठेवायचं आणि मग फॉर्म्युला सोपा आहे, पाठ करायला जास्त हे नाही. फर्स्ट ब्रॅकेट जे साइन इथे असणार ते इथे घ्या आणि सेकंड ब्रॅकेट ऑल टर्म्स आर पॉझिटिव्ह. फर्स्ट टर्म घेतला इथे निगेटिव्ह घेतला आहे फर्स्ट ब्रॅकेट, बाकीचा जो आहे तो ऑल टर्म्स आर पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे लक्षात ठेवताना तुम्हाला अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आता याच्यावर आधारित काही उदाहरणं बघूया आपण. ए क्यूब मायनस बी क्यूब या फॉर्म्युलावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 6.3 मधील उदाहरणं बघूया. त्यामध्ये क्वेश्चन 1 तो दिलाय तुम्हाला, फॅक्टराइज म्हटलंय, अवयव पाडा. यामध्ये ए क्यूब मायनस बी क्यूब या फॉर्मॅटमध्ये या फॉर्म्युलाचं आपल्याला एक्सपेन्शन वापरायचंय. फर्स्ट एक्झाम्पल आहे वाय क्यूब मायनस 27. याला लिहिताना पण आपण दोन टर्म्स आहे ते वेगवेगळे क्यूबच्या स्वरूपात दिसले पाहिजे, घनाच्या स्वरूपात आपल्याला दिसले पाहिजे ते. म्हणजेच काय, 27 म्हणजे कशाचा घन आहे, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 म्हणजे 3चा घन तो आहे. याला वी कॅन राईट ॲज वाय क्यूब मायनस 3 क्यूब. वाय क्यूब मायनस 3 क्यूब. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना नेहमी फॉर्म्युला लिहून मग त्याच्या खाली व्हॅल्यू पुटअप करणार आपण. फॉर्म्युलामध्ये पहा ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी, नेक्स्ट मध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. बाय युजिंग दिस फॉर्म्युला देअरफॉर आता आपण याला कन्व्हर्शन घेताना कसं केलेलं आहे, वाय क्यूब मायनस लिहिताना त्याला फॉर्मॅट मध्ये लिहूया आपण 3 क्यूब, इथे लिहिता येत नव्हतं. आता झालं वाय क्यूब मायनस बी जे आहे बी क्यूबच्या फॉर्म मध्ये ते तयार झालेले. लिहिताना आपण आता वाय क्यूब मायनस 3 झालं ए क्यूब, ए घन वजा बी घन या फॉर्म मध्ये आलं. इट इज इन द फॉर्म ऑफ वाय क्यूब मायनस 3 क्यूब. आता फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी, देअरफॉर वाय मायनस 3 इन नेक्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म, पहिल्या पदाचा वर्ग. ए चा वर्ग म्हणजे इथे आपला वाय आहे, वाय वर्ग वाय स्क्वेअर प्लस ए बी, फर्स्ट टर्म ए दॅट इज वाय, बी मीन्स 3 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म दॅट इज 3 चा स्क्वेअर झालं. आता पहा इथे y मायनस 3 याचा एक्सपान्शन केल्यानंतर वाय स्क्वेअरचं वाय स्क्वेअर, इथे 3y प्लस 3y प्लस 3 चा स्क्वेअर मीन्स 9. म्हणजे याचा एक्सपान्शन आपल्याला मिळालं वाय क्यूब मायनस 3 क्यूब याचं एक्सपान्शन वाय मायनस 3 इन नेक्स्ट ब्रॅकेट वाय स्क्वेअर प्लस 3y प्लस 9. असंच एक्झाम्पल पुढचं दुसरं एक्झाम्पल आहे एक्स क्यूब मायनस 64 वाय क्यूब. आता 64 जे आहे 64 म्हणजे कशाचा घन आहे पहा, 4 गुणिले 4 गुणिले 4 झाला, कशाचा 4 चा घन आहे तो. आणि म्हणून देअरफॉर वी राईट इन द फॉर्म ऑफ 4y. 64y क्यूब जो आहे त्याला 4y क्यूब या फॉर्म मध्ये आपण लिहिणार आहोत. एक्स क्यूब मायनस 4y क्यूब, एक्स चा घन वजा 4y चा घन. नाउ सबस्टिट्यूटिंग these values we get x minus 4y. फर्स्ट टर्म आहे आपला a मायनस बी, सेकंड टर्म a स्क्वेअर मायनस ab प्लस बी स्क्वेअर, मायनस ab मायनस a म्हटलं म्हणजे इथे x आहे, b इज अवर 4y प्लस 4y चा स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर, 4y चा इथे घेतला आपण स्क्वेअर झाला. पुढे x मायनस 4y याचं काय सिम्प्लिफिकेशन होणार नाही, तो ब्रॅकेट आहे तसाच राहणार. एक्स स्क्वेअरचा एक्स स्क्वेअर मायनस 4 इंटू एक्स वाय 4xy मायनस 4xy प्लस 4y या ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा म्हणजे 4 चा स्क्वेअर 16
4 वायचा वर्ग काय आहे ना 16 वाय वर्ग 16 y स्क्वेअर. बस आता याच्यापेक्षा आणखी जास्त सिम्प्लिफाय होऊ शकत नाही. इट इज इन द फॉर्म ऑफ ही त्रिपदी आहे दॅट इज ट्रायनोमियल अँड दिस इज बायनोमियल. a मायनस बी आणि a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. त्या फॉर्म मध्ये आपल्याला गिव्हन जे एक्झाम्पल आहे त्याचं एक्सपान्शन आपण तसं लिहिलेलं आहे. पुढचं एक एक्झाम्पल बघूया आपण. प्रॅक्टिस 6.3 यामधील फॅक्टराइज हा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये आपण 4 एक्झाम्पल बघूया. 125y घन वजा 1, 125y क्यूब मायनस 1 हा जो आहे याचं फॅक्टराइज करायचं आपल्याला. क्यूबच्या फॉर्म मध्ये लिहायचंय, घनाच्या फॉर्म मध्ये. आता 125 म्हटलं की 5चा क्यूब आहे तो आणि देअरफॉर वी राईट 5y क्यूब मायनस 1. 1 चा घन 1 असतो आणि म्हणून 1 क्यूब ऑफ 1 इज 1. देअरफॉर वी राईट क्यूब ऑफ 1 दॅट इज 1 क्यूब. आता आपण इथे लिहिताना टर्म्स घेताना 5y क्यूब मायनस 1 क्यूब इज इक्वल टू 5. वी युजिंग दिस फॉर्म्युला a मायनस b. फर्स्ट जो ब्रॅकेट आहे तो a मायनस b. a मीन्स 5y, 5y मायनस b दॅट इज 5y मायनस 1. सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर हे जे आहे ते प्लस ab प्लस b स्क्वेअर. 5y चा स्क्वेअर प्लस 5y इंटू b, b मीन्स 1 आणि 1 चा स्क्वेअर. आता यामध्ये जेव्हा आपण हा जो ब्रॅकेट आहे याचं स्क्वेअर मध्ये आहे त्याचं एक्सपान्शन करूया. 5y चा स्क्वेअर 5 चा वर्ग 25, 25y वर्ग 25y स्क्वेअर प्लस 5 1 5 म्हणजे 5y आणि प्लस 1 हे झालं त्याचं एक्सपान्शन. म्हणजे अशा पद्धतीने फक्त फॉर्म्युला जर व्यवस्थित वापरला तर आपल्याला करता येतं. आता या एक्झाम्पल मध्ये हा होल नंबर आहे आणि दिस इज फ्रॅक्शन. तरी सुद्धा आपण 2 वेगवेगळे टर्म्स घेणार. एक फ्रॅक्शन आहे आणि दुसरा होल नंबर आहे. नाउ वी राईट 2p क्यूब. का तर 8 इज द क्यूब ऑफ 2. 8 हा कशाचा घन आहे 2 चा घन आणि म्हणून 2p ब्रॅकेट क्यूब मायनस 27 अपॉन p क्यूब. 27 इज द क्यूब ऑफ 3 दॅट इज 3 अपॉन p ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे a क्यूब मायनस b क्यूब. लिहिताना अगोदर तुम्हाला दिलेले जे आहे त्याला घनमुळाच्या स्वरूपात लिहायचं आहे. 2 वेगवेगळी पद दिसली पाहिजे ती a क्यूब वजा b क्यूब. वी कॅन राईट इन द प्रॉपर फॉर्म a क्यूब मायनस b क्यूब. Now we using the formula a cube minus b cube. A minus b into next bracket a square plus ab plus b square. आता इथे पहा we put the values 2p bracket cube minus 3 upon p bracket cube that is equal to first bracket मध्ये 2p minus 3 upon p. second मध्ये a square that is 2p bracket चा square plus first आणि second term यांचा प्रोडक्ट घेणार 2p इंटू 3 अपॉन p प्लस 3 अपॉन p ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथे काय होणार पहा ते p आणि p कॅन्सल झालं. अगोदर आपण हा ब्रॅकेट लिहूया 2p मायनस 3 अपॉन p. नेक्स्ट मध्ये 2p ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे दॅट इज 4p स्क्वेअर झाला. इथे p भाग दिल्यामुळे इथे राहिला फक्त शिल्लक आहे 3 दुणे 6 6 प्लस 6 आणि इथे 3 अपॉन p ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज 9 अपॉन p स्क्वेअर प्लस 9 अपॉन p स्क्वेअर झालं फर्स्ट ब्रॅकेट आणि हा सेकंड ब्रॅकेट. दिस इज द एक्सपान्शन ऑफ द गिव्हन 8p क्यूब मायनस 27 अपॉन p क्यूब. तसं पाहिलं तर अशा पद्धतीने जे एक्झाम्पल्स आहे ते तुम्ही जास्त प्रॅक्टिस करा की जेणेकरून तुम्हाला इथे काही वेळेस भाग द्यावा लागतोय त्या याच्यानुसार त्याचं एक्सपान्शन व्यवस्थित करता आलं पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण याच्यावरची आणखी उदाहरणं घेऊया. थँक्यू.